काही वर्षापूर्वी बाजारात गेल्यावर खिशात रोख रक्कम असणे अत्यंत गरजेचे होते. पण आजचे चित्र बदलले आहे. चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत आता फक्त मोबाईल स्कॅन करून पेमेंट केले जाते. या बदलाचे श्रेय जाते UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेसला. आज आपण UPI म्हणजे काय, ते कसे काम करते आणि त्याचे फायदे काय आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. UPI म्हणजे काय? UPIचा फुल फॉर्म युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा आहे. ही एक अशी रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे, जी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात मोबाईल ॲपद्वारे त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. याची सुविधा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने 11 एप्रिल 2016 रोजी केली. हे तंत्रज्ञान भारताच्या बँकिंग क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल ठरले आहे. तर UPI कशाप्रकारे काम करते ते पाहू. UPI वापरणे अत्यंत सोपे आहे. यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा बँक अकाउंट नंबर किंवा IFSC कोड माहीत असण्याची गरज नाही. तुम्ही फक्त त्यांचा UPI आयडी म्हणजेच उदाहरणार्थ पाहायला गेलं तर नाव आणि @UPI किंवा मोबाईल नंबर वापरून पैसे पाठवू शकता. UPI वापरण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या ते पहा. स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन, बँक खाते, मोबाईलशी नंबर लिंक केलेले, भीम, गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम सारखे कोणतेही UPI ॲप. UPI वापरण्याचे प्रमुख फायदे कोणते होतील तेही पहा. UPI लोकप्रिय होण्यामागे काही मुख्य कारणे आहेत. 24 तास सेवा. तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही सुट्टीच्या दिवशी पैसे पाठवू शकता. त्वरित व्यवहार. पैसे पाठवताच समोरच्या व्यक्तीला खात्यात काही सेकंदात जमा होतात. कॅशलेस व्यवहार. सुट्ट्या पैशांची चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी ₹1 ते ₹1,00,000 पर्यंतचे व्यवहार करू शकता. सुरक्षितता. प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला तुमचे सिक्रेट UPI पिन टाकावा लागतो, ज्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते. तर यामध्ये मोफत सेवा. सध्या बहुतांश बँका आणि ॲप्स UPI वापरासाठी कोणते अतिरिक्त शुल्क वापरत नाहीत. UPI सुरक्षितपणे कसे वापरायचे ते पहा. डिजिटल व्यवहार करताना सुरक्षितता महत्त्वाची आहे. फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पिन कोणालाही सांगू नका. तुमचा UPI पिन कोणाशी शेअर करू नका. बँक कधीही तुमचा पिन मागत नाही. पैसे मिळवण्यासाठी पिन लागत नाही. लक्षात ठेवा, पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कधीही पिन टाकण्याची किंवा QR कोड स्कॅन करण्याची गरज नसते. जर कोणी तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी QR कोड स्कॅन करायला सांगत असेल, तर ती फसवणूक असू शकते. स्पॅम लिंकपासून सावध कशाप्रकारे राहायचं? तर अनोळखी लिंकवर क्लिक करून पेमेंट करू नका. तर तुम्हाला UPI संदर्भात माहिती कशाप्रकारे वाटली, नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.